महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपींची मदत करणाऱ्या मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर कार्यवाही। न्यायालयाकडून दिलासा नाहीच। 10 जेसीबी, 2 पोकलेन सहित 120 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा फौजफाटा। रुग्णवाहिका अग्निशमन दल सहित मोठा फौजफाटा। ज्या नगरसेवकांची तक्रार त्यांच्यावरही बुलडोझर कार्यवाही होणार। नाशिकमधील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या अनधिकृत मालमत्तावर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मोठी बुलडोझर कारवाई केली आहे। न्यायालयाने स्थगिती नाकारल्यानंतर पहाटेपासून पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली। नाशिकमधील गाजलेल्या धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा ठपका असलेले MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे। मतीन पटेलांच्या नारेगाव परिसरातील अनधिकृत घरावर, कार्यालयावर आणि 6 आस्थापनांवर महानगरपालिकेने बुलडोझर चालवला। आज पहाटेपासून ही तोडक कारवाई करण्यात आली। विशेष म्हणजे ज्या घरात निदा खानला लपवण्यात आले होते त्या प्रॉपर्टीवरही ही धडक कारवाई करण्यात आली आहे। न्यायालयाकडून दिलासा नाही। आता या कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। महानगरपालिकेने कारवाईपूर्वी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे। मतीन पटेल यांना नोटीस बजावण्यात आली होती, मात्र त्यांनी सादर केलेला खुलासा कायद्याला अनुसरून नव्हता। या जागेच्या मालकाने उच्च न्यायालयात धाव घेऊन 15 दिवसाच्या स्थगितीची मागणी केली होती, परंतु माननीय न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही। त्यानंतरच प्रशासनाने ही कारवाई हाती घेतली आहे, असे संतोष वाहुळे म्हणाले। या मोहिमेसाठी प्रशासनाने मोठी तयारी केली होती। यासाठी मनपाचे 150 अधिकारी कर्मचारी, 10 जेसीबी, 2 पोकलेन मशीन वापरण्यात आले। यावेळी पोलीस दलाचे 120 अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी तैनात होते। तसेच खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्याही सोबत होत्या। ही एकाच ठिकाणची कारवाई नसून 500 मीटर अंतरावरील त्यांच्या दुसऱ्या प्रॉपर्टीवरही हातोडा चालवला जाणार आहे। ही आमची नियमित स्वरूपाची कारवाई असून सद्यस्थितीतील प्रकरणाशी याचा संबंध हा केवळ एक योगायोग असून आहे, असे संतोष वाहुळे यांनी नमूद केले। या कारवाई दरम्यान एक अत्यंत दुर्मिळ चित्र पाहायला मिळाले। मनपाचे पथक पोहोचताच स्थानिक नागरिकांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली। तसेच या पथकाचे स्वागत करताना त्यांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली। हे बांधकाम अनधिकृत आहे याची त्यांना कल्पना असावी, म्हणूनच त्यांनी स्वागत केले। संविधानाला अभिप्रेत राहूनच ही कायदेशीर कारवाई केली जात आहे, असे मत संतोष वाहुळे यांनी व्यक्त केले। यासोबतच केवळ MIMच्याच नगरसेवकावर कारवाई का? भाजप किंवा शिवसेनेच्या नगरसेवकांचे अतिक्रमण कधी काढणार, असा सवाल MIMकडून विचारण्यात आला। या प्रश्नावर उपायुक्तांनी ठाम उत्तर दिले। ज्या नगरसेवकांविरुद्ध तक्रारी प्राप्त होतील त्यांच्या बाबतीतही हीच कायदेशीर पद्धत अवलंबली जाईल। जर बांधकाम अनधिकृत असेल तर निश्चितपणे कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।